नमस्कार मंडळी. बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे की आपल्याकडे 4 ते 5 प्रकारचे पौष्टिक लाडू मिळतात. त्याच्यापैकी हा ड्रायफ्रूटचा लाडू आहे आणि खूप जणींना जाणून घ्यायचं होतं की त्याच्यामध्ये मी नक्की काय काय साहित्य टाकते. तर आता मी तुम्हाला ते सर्व काय साहित्य आहे ना ते दाखवलेलं आहे. तर आत्ता जे मी तुम्हाला प्रमाण दाखवते ते सर्व 1-1 किलोचं आहे, पण मी 1-1 किलोचं प्रमाण वापरत नाही. त्याच्या रेसिपी मी बऱ्याच आधी टाकलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये हे जे सर्व साहित्य पडतं आहे, तुम्हाला जे दिसतंय त्याच्यामध्ये फक्त बदाम, अक्रोड आणि पिस्ता, त्याचबरोबर मखाणे हेच फक्त आहे की जे मी छान तुपावर परतून त्याचे अख्खे अख्खे तुकडे होतील असं मी ब्लेंडरमधून फिरवून घेते आणि ते असेच मी अख्खे टाकते. आणि बाकीच्या सर्व ज्या सीड्स आहेत किंवा बाकीचे जे काही साहित्य आहे ना ते मी असे अख्खेच देशी तुपामध्येच तळून त्याच्यामध्ये टाकते. आणि आणखीन थोडीशी एक टेक्निक वापरते, त्याच्यामुळे आपले जे लाडू आहेत ते एकदम रुचकर बनतात. त्याची डिमांड इतकी असते ते मी तुम्हाला बरोबर प्रत्येक वेळी मी तुम्हाला दाखवते की काही ताई आहेत ते माझ्याकडून प्रत्येक महिन्याला 25 ते 30 किलोचे असे माझे कस्टमर आहेतच. आणि जे रेग्युलर जे कस्टमर आहेत, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल माझ्या बॉक्सवर लिहिलेलं असतं आर, तर नंबरच्या पुढे मी आर टाकलेलं असतं. याचा अर्थ की रिपीट कस्टमर. मी एक दिवशी तुम्हाला माझं रिपीट कस्टमरचं जी फाईल आहे तर तीसुद्धा तुम्हाला रजिस्टर बुक दाखवेन. माझे रोजचे जितके कस्टमर असतात ना, तर त्यातले अर्धे कस्टमर माझे रिपीट कस्टमर असतात. इतका माझा या लाडूचा सेल सर्वात जास्त आहे. तर हे आपले जे लाडू आहेत ते खरंच खूप रुचकर बनतात आणि ते शुद्ध देशी गाईच्या तुपातसुद्धा बनतात. म्हणजे आपला हा जो ड्रायफ्रूटचा लाडू आहे तो सर्व लाडवांमध्ये किंग आहे. कारण की हा लाडू मी सर्वात जास्त बनवते आणि तो जर का पॅकिंग करताना संपला ना तर अजून आपल्या बाकीचं सगळं पॅकिंग राहून जातं. तर इतका सेल आहे आपला या फक्त ड्रायफ्रूटच्या लाडूचा. आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी वेलची वापरते, वेलची पावडर. त्याचबरोबर आणखीन सिक्रेट काही मसाले आहेत ते सुद्धा मी वापरते. त्याच्यामुळे आपल्या लाडूचा फ्लेवर तर खूप छानच येतो आणि ते पौष्टिक तर आहेतच आणि वरून ते रुचकरसुद्धा लागतात, खूप छान लागतात. आणि त्याच्यामध्ये मी हे खजूर वापरते, जे उत्तम क्वालिटीचे खजूर तर आहेच, ड्रायफ्रूटसुद्धा उत्तम क्वालिटीचंच मी वापरते. तर हे ते खजूर आहेत. ड्रायफ्रूटचे लाडू कसे दिसतात हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवले, पण त्याची ना व्यवस्थित अशी प्रॉपर मी व्हिडिओ केलेली नाही आहे. मध्ये मी दाखवलीसुद्धा होती की ते लाडू करण्यासाठी मला एक मिक्सिंग मशीन पाहिजे त्यासाठी. पण बघूया पुढे जाऊन जे काय होईल ते. तर हे आपले सर्व लाडू आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात. जसा आपला हा ड्रायफ्रूटचा लाडू आहे ना, त्याचप्रमाणे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसालासुद्धा आहे. तर तो सुद्धा त्याचा सुद्धा आपला सेल भरपूर प्रमाणात आहे. तर तो सुद्धा मसाला तुम्ही नक्कीच टेस्ट करण्यासाठी थोडासा तरी घेऊन बघा. तुम्हाला खूप आवडेल. आता आपल्याकडून हे तुम्हाला लाडू, मसाले, तूप जर मागवायचं असेल ना, तर ते मागवणार कसं? तर वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्याच्यावर फक्त नंबरवर हाय टाका. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन येऊन जाईल.